काल मुंबईमध्ये आझाद मैदानावर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। आता लवकरच विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात सर्व आमदारांनी शपथ घेतली की सगळ्यांना एकाच गोष्टीची आतुरता लागून राहील, ती म्हणजे कोणत्या पक्षाला किती मंत्रिपदे मिळतील आणि कोणत्या खात्यांचा कारभार मिळेल। अशीच चर्चा सध्या कोल्हापूर जिल्ह्यात सुरू आहे। कोल्हापुरात महायुतीला ऐतिहासिक यश मिळाले असून कोल्हापूर जिल्ह्यातील नेत्यांचे मंत्रिमंडळात स्थान काय असेल यावर महायुतीची जिल्ह्यातील वाटचाल अवलंबून असणार आहे। चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया की कोल्हापूर जिल्ह्यातील कोणकोणती नावे मंत्रिमंडळाच्या शर्यतीत आहेत। अशाच विश्लेषणात्मक व्हिडिओसाठी आपल्या विषयाआड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा। महायुतीने जिल्ह्यातील 10 पैकी 10 जागा जिंकल्या असून त्यामध्ये भाजपचे 2 आमदार, शिवसेना शिंदे गटाचे 3 आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 1 आमदार, जनसुराज्य पक्षाचे 2 आमदार, त्याचबरोबर महायुतीने पाठिंबा दिलेले 2 अपक्ष निवडून आले आहेत। जशी समाज माध्यमे आणि राजकीय वर्तुळात चर्चा आहे त्याप्रमाणे भाजपला सर्वाधिक 23 मंत्रिपदे मिळणार असून शिवसेना शिंदे गटाला 12 मंत्रिपदे तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांना 10 मंत्रिपदे मिळणार असल्याची चर्चा आहे। तर आपण बघू जिल्ह्यातून कोणाचे नाव आघाडीवर आहे। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट मागील सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री राहिलेले आणि कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम केलेले हसन मुश्रीफ यांचे नाव मंत्रिमंडळात निश्चित मानण्यात येत असून त्यांना राष्ट्रवादीकडून मंत्रिमंडळात स्थान मिळू शकते। मात्र यंदा उपमुख्यमंत्री अजित पवारांना मंत्रिमंडळात नेत्यांची निवड करताना भाजपच्या शीर्षस्थ नेत्यांची परवानगी घ्यावी लागणार असल्याने स्थानिक भाजप नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी हसन मुश्रीफ यांच्या मंत्रिपदाला विरोध केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। त्यामुळे त्यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता 50-50 झाली आहे। दुसरा पक्ष आहे जनसुराज्य पक्ष। जनसुराज्य पक्षाचे नेते आणि आमदार विनय खोरे हे आघाडी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री होते। त्याचबरोबर त्यांचा जिल्ह्यातील सहकारात चांगला धबधबा असून त्यांनी सुद्धा त्यांच्या मंत्रिपदासाठी लॉबिंग सुरू केले आहे। त्यासाठी त्यांनी अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत असणाऱ्या वैयक्तिक संबंधांचा फायदा घेत असल्याचे बोलले जात आहे। मात्र सध्या भाजपला मिळालेल्या जागा आणि जिल्ह्यात जर भाजप वाढवायचे असेल तर मंत्रिपद भाजपकडेच असायला हवे असा एक मतप्रवाह असल्याने त्यांच्या मंत्रिपदाची शक्यता फारच कमी आहे। मात्र त्या बदल्यात त्यांना राष्ट्रीय साखर संघाच्या अध्यक्षपदी संधी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। त्यामुळे विनय खोरे यांना मंत्रिपदी संधी मिळण्याची शक्यता अगदीच कमी आहे। शिवसेना शिंदे गट शिवसेना शिंदे गटाचे यंदा 3 आमदार निवडून आले असून त्यामध्ये प्रकाश आंबेडकर, राजेश क्षीरसागर आणि चंद्रदीप नरके यांचा समावेश आहे। तिघेही आमदार म्हणून तिसऱ्यांदा निवडून आले आहेत, तर प्रकाश आंबेडकर यांनी तर हॅट्रिक केले आहे। जर शिवसेनेने कोल्हापूरला मंत्रिपद दिले तर त्यात प्रकाश आंबेडकर आणि राजेश क्षीरसागर यांच्यात चुरस असणार आहे। आंबेडकर यांचे नाव आघाडीवर असले तरी राजेश क्षीरसागर हे एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांचे निकटवर्ती असल्याने त्यांच्या नावावर सुद्धा ऐनवेळी शिक्कामोर्तब होऊ शकतं। चंद्रदीप नरके यांनी सुद्धा आपल्या मंत्रिपदासाठी फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे। मात्र येणाऱ्या काळात कोणाला मंत्रिपदाची लॉटरी लागणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। भाजपचे 2 आमदार जिल्ह्यातून निवडून आले असून दोन्ही तरुण आमदार असून दोघांची पार्श्वभूमी सहकारातील असून त्यात अमल महाडिक यांची ही दुसरी टर्म असणार आहे, तर राहुल आवाडे हे पहिल्यांदा आमदार झाले आहेत। भाजपचे सध्याचे धोरण हे जास्तीत जास्त तरुणांना मंत्रिमंडळात स्थान देण्याचे असल्याचे बोलले जात असल्याने अमल महाडिक यांच्या गळी मंत्रिपदाची माळ पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। मात्र पुण्यातील कोथरूडमधून निवडून आलेले आमदार चंद्रकांतदादा पाटील यांचा जर मंत्रिमंडळात समावेश झाला तर कोल्हापूरमधून भाजपचा कोटा समाप्त होईल अशी शक्यता व्यक्त होत आहे। त्यामुळे भाजप कोणाला मंत्रिमंडळात स्थान देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। अपक्षांना संधी कोल्हापूर जिल्ह्यातील 2 मतदारसंघात अपक्ष उमेदवार निवडून आले आहेत, ज्यामध्ये राजेंद्र पाटील यड्रावकर आणि शिवाजी पाटील यांचा समावेश आहे। मात्र या दोघांना मंत्रिमंडळात सहभागी करून घेतले जाण्याची शक्यता एकदम दुसरी असून त्यांना इतर ठिकाणी संधी दिली जाऊ शकते। तुम्हाला काय वाटते, कोण असेल कोल्हापूरचा पुढला मंत्री? कोणाच्या गळ्यात पडेल मंत्रिपदाची माळ? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या विषयाआड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।